छावऱ्या बरोबर काय एक पहिल्या षटकाला आरंभ प्रारंभ सुरुवात आगास सलामी गोलंदाज अमित आणि पहिला चेंडूला सुंदरसा अभ्रय अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये त्यावेळी तो प्रवास करतोय सीमार्शा बाहेर जातोय अप्रतिम उत्कृष्ट फटका देवाच्या बॅट मधून येतोय हॅलो अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला देवाच्या बॅट मधून चौकार येतो चौकार संख्या धावसंख्या 4 धावांनी पुढे सगळे धावसंख्या बिनबाद 4 अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज अमित डिफेन्सिव्ह फटका अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतो देवाच्या बॅट मधून चेंडू ऑन साइडला येतो एक धाव कंप्लीट धावसंख्या 1 ने पुढे सगळे धावसंख्या होती ती 5 आता माझा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती 22 याला चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय 22 आणि या ठिकाणी चेंडू सुंदर ऑनचा पटका चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट आउटफील्ड मध्ये आपण पाहतो अतिशय प्रतिम चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात नाहीये 2 धावा घेण्याची संधी 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सगळे धावसंख्या होते ती 7 बिनबाद 7 पहिलं षटक प्रगती पथावर आहे हॅलो फुलेंचा चेंडू ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय शॉर्ट पॉइंटला चेंडू येतोय मिळेल फक्त आणि फक्त एक धाव इनफिल्डमध्ये आपण पाहिलं होतं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं एक धावेने संख्या धावसंख्या 1 ने पुढे सगळे धावसंख्या होते ती 8 चला या पुढील सामना वीर तानाजी दापोडे विपक्ष जय सोनाई वडुनवकर चेंज ऑफ पेस परिवर्तन आपण निश्चित पाहिलं होतं चेंडूची गती कमी केली परिपूर्ण चकित केलं होतं फलंदाज देवा याला कुठल्या प्रकारची धावणे निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे धावसंख्या ती बिनबाद 8 नाणेफेक जिंकल्यानंतर आपण पाहिलं होतं गावदी पुणा संघ प्रथम फलंदाजी करणारा संघ चेंडूला हुकचा पटका आपण पाहतो चेंडू लॉंग लेगला जातोय आउट फिल्म आपण पाहिलं होतं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण चेंडू जातोय सी मार्श बाहेर चौकार तर बिनबाद 12 एक सुंदर सुरुवात चांगली सुरुवात उत्तम सुरुवात दर्जेदार सुरुवात ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये बुम बुम हेमराज यांसाठी शुभ आगमन झाले वेलकम आयोगांच्या वतीने आपलं मनापासून स्वागत असेल षटक क्रमांक पहिलं संपतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज सांभाळतो अक्षय
एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड अक्षय येतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी ती भावेश याला. नॉन स्ट्राईक साठी पदोय देवा. अक्षय रॅटम ओरचा मार. या ठिकाणी फुल यांचा चेंडू ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं होतं चेंडूचा समाचार निश्चित घेताना फलंदाज भावेश याला. फुल लेनचा चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता, मात्र निश्चितच समाचार घेता आला नाहीये. निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र अतिशय एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू. जागेवरून चेंडूला फोर्स काढण्याचा प्रयत्न, कुठल्या प्रकारचा फुटवर्क या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. जागेवर मारण्याचा प्रयत्न होता. फटका मारण्यासाठी जी आवश्यक गोष्टी असतात सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर. कुठल्या गोष्टीचं मिलाप या ठिकाणी झालं नव्हतं आणि या अनुषंगाने मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हतं. फलंदाजाला चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. चेंडूची लाईन लाईनअप करू शकला नव्हता. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता फलंदाज भावेश याला. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. गोलंदाज अक्षय. लॉंग रन पंचांना क्रॉस करतो, राईट मोरचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतो भावेश. आता मात्र थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करताय. कमांतर दोन संघात धावसंख्या होती ती 13. आउट ऑफ ऑप्शन. फलंदाज थोडासा अवाक्या बाहेरचा चेंडू आपण पाहिला. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच दिलीप पाटील यांच्याकडून वाईटचा इशारा येतो. एक धावीचा निर्बाळ, एक धावणी संघात धावसंख्या एकाने पुढे सकते. धावसंख्या होती ती 13. या ठिकाणी मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये बघूया. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करतात. 2 क्षेत्ररक्षक, 3 क्षेत्ररक्षक चेंडू. तीन क्षेत्ररक्षक चेंडू बीट करून येतोय. चार धावाने पुढे सकते. धावसंख्या होती ती 17. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा जेल सोडला जातो. जीवदान दिले जातं. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. फोर्स करण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. चेंडू बॅटचे टॉपेज घेतोय. चेंडू मिडऑफला राहतोय. जेल सोडला जातो. जीवदान दिले जातं. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद मिळतील. 2 धावा, 2 धावांनी संघात धावसंख्या 2 अंकांनी पुढे सकते. धावसंख्या होते 19. धावसंख्या 19. चेंडूला सुंदरसा ऑनचा पटका आपण पाहतो. चेंडू डीपला जातोय. थोडंसं मिसफील केलं जातं, मात्र कुठल्या प्रकारची धावणी. एकच धाव. एक धावणी संघात धावसंख्या 20. आता मग स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती देवा याला. एक धावेने संघात धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होती ती 20. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर गोलंदाज अक्षय. अक्षय संघाच्या वतीने वैयक्तिक, संघाच्या वतीने दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय.
आणि दुसऱ्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शेष असावा. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती देवा याला. डावखुरा फलंदाज आहे. संघातील सर्वात एक महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे देवा. या ठिकाणी चेंडूला सुंदरसा ऑफ ट्राईचा फटका आपण पाहतोय. आउटफील्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. मिळतील 2 धावा. या 2 धावांनी संघ धावसंख्या दोन्ही पुढे सकते. धावसंख्या होती ती 22. षटक क्रमांक दुसरं सामना 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने धावसंख्या झाली ती 22. वीर तानाजी दापोडे विपक्ष जय सोनूआई वडूनवगर या 2 संघांमधून असेल पुढील सामना. या अनुषंगाने दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. प्रथम आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. वीर तानाजी दापोडे विपक्ष जय सोनूआई वडूनवगर. पुण्याच्या दुपारच्या सत्रामधून सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाजी दुरा सांभाळते गोलंदाज सदू. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसऱ्या षटकात गोलंदाज सदू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 22. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आणि सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज पाहतो कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला नाहीये. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. भावेश याला एक निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. धावसंख्या 22. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सदू. राटम ओरचा मारा आणि या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर स्वीपचा पटका. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न सफल. फलंदाज भावेश याची खेळी संपुष्टात. राईट मोरचा मारा. हलक्यात पळण्याचा रडप सदू. आणि या ठिकाणी मात्र धीरजच्या बॅट मधून निघतो अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. ऑन साइडला चेंडू जातोय मिड विकेट सीमाच्या बाहेर. नेत्रदीपक षटकार. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. धीरजाच्या बॅटमधून स्वतःचा अकाउंट 6 धाव्यांनी उघडतोय. संघात धावसंख्या 6 धाव्यांनी पुढे धावसंख्या होती ती 29.
षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. नाणेफेक हारल्यानंतर आपण पाहिलं गावदीप पुणा संघ प्रथम फलंदाजी करतोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. 1 बाद 29. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. रायटमोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय. धीरज ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला अप्रतिम उत्कृष्ट षटकार. आता मात्र एक डिफेन्सिव्ह फटका. एक चांगला चेंडू होतो. यारका पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला डिफेन्सिव्ह खेळलं जातं. चेंडूचा सन्मान होतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. अगेन्स्ट गोलंदाज सदू. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर फ्लिकचा फटका. मात्र चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. षटकार. व्हेरी नाईस टॉक. व्हेरी वंडरफुल. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. धावसंख्या होती ती 35-35. लॉस ऑफ 1 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. सगळ्यात धावसंख्या ती 35. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सदू. या ठिकाणी मात्र हलकासा अपील. पंच संमत. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. मधल्या स्ट्रीचा चेंडू होता. चेंडूला कुठेतरी स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये निश्चित संपर्क झाले नव्हता. चेंडू पायावर आदळतो. हलकासा अपील केला जातो. पंच संमत आणि लेग बिफोर प्लम केलं जातं फलंदाज धीरज याला. आणि ज्याच्या बॅटमध्ये आपण 4 चेंडू फेस केले होते. 2 षटकार ज्याच्या बॅट वाजवून पाहिलेत. 12 धावा संघासाठी एक उपयुक्त अशी कामगिरी धीरज याच्या बॅटमधून आपण पाहिली. नेक्स्ट न्यू बॅट्समन आतिश येतोय. तीन षटकांची अंती धावसंख्या होती ती 35. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर स्लॉगर देतो. एक हाणामारीचं षटक आहे. आणि येणाऱ्या 7 चेंडूमध्ये बघूया गावदेव पूर्णा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 35. स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज देवा. नॉन न्यू बॅट्समन आतिश. चला पुढील 2 संघांना मी आमंत्रित करतो. वीर तानाजी दापोडे विपक्ष जय सोनूआई वडू नवगर. दोन्ही संघाचे संगणक आपण लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावरील संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज दीपेश. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. हुकचा फटका आपण पाहतो. चेंडू लॉंग सीमाच्या बाहेर जातोय. पॉइंट एक सीमाच्याकडे जाणारा आणि नेत्र दीपक चौकार देवाच्या बॅट मधून येतोय. चौकार संघात धावसंख्या 39. वैयक्तिक 15 या धावसंख्येवर खेळताना आपण देवयाला पाहतोय. 7 चेंडू फेस करतोय आणि वैयक्तिक संघासाठी 15 धावांचं योगदान देवाच्या बॅट मधून आपण पाहिलं. न्यू बॅट्समन आतिश मैदानामध्ये आलेले आहे. बाद झालेले फलंदाज धीरजाला पाहिलं ज्याच्या बॅट मधून आपण अतिशय अप्रतिम उत्कृष्ट 2 षटकार पाहिलेत. 4 चेंडू ज्याने पेस केले होते. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दीपेश दीपू. चेंडूला सुंदर ऑब्झर्वचा फटका आपण पाहतोय. 1 बॉस. एका टप्प्याने मात्र चेंडूला आउटफील्ड मधून कलेक्ट केलं जातं. मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या एकने पुढे सकते 40. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दीपेश रॅटम ओरचा मारा. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू म्हणता येणार नाहीये.
लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू आपण पाहिलो होता. पंच वाईटची खून करता एक अमांतर धावांनी सांगत धावसंख्या 41 41. लॉस ऑफ 2 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. फुल्लेंचा चेंडू चेंडूला स्वीप केला जातं. चेंडू शॉर्ट फाईन लेगला येतोय. आउट फिनो आपण पाहिलं होतं. अतिशय चांगलं क्षेत्रक्षण मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकने पुढे सकते 42. पुन्हा एकदा गोलंदाज दीपेश पंचांना क्रॉस करतोय. राटम राऊंडचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतोय देवा. आता मात्र टेस्टच्या अंदाजाने चेंडू सोडून दिलो. लेग स्टंपचा थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करते. अवांतर धावांनी सांगा धावसंख्या एक धावांनी पुढे सकते. धावसंख्या होते ती 43. मित्र जे अवांतर धावा असतात त्या कुठेतरी संघाला पराभवाच्या खायत येणारे असतात. दिशाईन स्वैर मारा वारंवार आपण दीपेशाच्या गोलंदाजीमध्ये पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा दीपेश. आता मात्र अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. जागून चेंडू चपकाळ्याचा प्रयत्न आपण देवायचा पाहिला होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. दीपेश या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एक धावाने सांगा धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होते ती 44. आता मात्र स्ट्राईक रोडेटकडे संध्या न्यू बॅट्समन आतिश नेहमीच एक आक्रमक किडी ज्याच्या बॅट आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आहे आणि बघू आतिश शेवटच्या चेंडूला कशा प्रकारचा फेस करतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी अंतिम षटकारावर दीपेशाची पहिली फक्त आणि फक्त 9 धावा. आणि एक महत्त्वाचा फलंदाज ज्याने बाद केला आतिशयाला त्रिफलाचित. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 44. डबल 4 आणि विजयाचं लक्ष असेल 45 धावांचं. तर बघूया ऐकूया येणारे 4 षटकांमध्ये गावदी पुणा संघ कशा प्रकारची कामगिरी करतोय. या अगेन्स्ट एक चांगली फलंदाजी करून विजय संपादित केलं जातं. केवणी हा संघ याचं धावतं वर्णन करतील माझे परम मित्र आणि आजच्या स्पर्धेमधून ज्यांना सुरेख समालोचन ज्यांना केलं ते भिवंडीचे एक नामांकित समालोचक माझे परम मित्र ओटू सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद. एकच वादा मोहनदादा. तर GTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतायत मित्रांनो नंदन पाटील आणि कालेर गावाची एवन जोडी छोटू आणि बंटी आणि संपूर्ण कालेर स्पोर्ट यांच्या माध्यमातून एक खूप चांगलं आयोजन पाहतोय आपण. टेनिस क्रिकेटचा हा बिग शो पाहतोय. सरपंच उपसरपंच चषक 20-21 हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला पहिल्या फेरीतला आपण जवळपास 30चा सामना पाहतोय. एक जबरदस्त टफ फाईट पाहायला निश्चित तिथं मात्र मिळणार आहे. कारण की जे आव्हान उभं केलं आहे पहिल्या सत्रामध्ये जर विचार केला आपण गावदी पूर्ण संघाने निर्धारित 4 षटकामध्ये धावफलकावर 44 धावा आणि 45 धावाचं टार्गेट उभं केलं आहे दुसऱ्या सत्रामध्ये SD स्पोर्ट केवणी या संघासमोर. आणि निश्चित हा लक्ष्य पार करेल किंवा आता पलटवार करेल गोलंदाजी पाहायचं आहे. खेळाडू कक्षाच्या माध्यमातून टाळ्यांचा आवाज
सलामी जोडी खेळपट्टीकडे हळूहळू रवाना होताना सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी सुनील पवार आणि माझे सहकारी समालोचक एकच वादा मोहनदादा यांच्या माध्यमातून मनस्वी हार्दिक स्वागत आहे. एक जबरदस्त सामना इथं मात्र रंगेल काय हे पाहायचं आहे. स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपण सातत्याने ज्याचं नाव आपण ऐकतोय GTC लाईव्ह खूप मोठी एक कामगिरी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. तर सलामी जोडी खेळपट्टीवर इथं मात्र पाहतोय आपण केवणी संघाच्या माध्यमातून डावाची सुरुवात करण्यासाठी सलामीचे फलंदाज मोनिस आणि राज ही जोडी 24 चेंडूमध्ये 45 धावाचं टार्गेट या दुसऱ्या सत्रामध्ये त्यांच्यासमोर उभं केलंय. गावदी पूर्ण संघाने एक जबरदस्त फलंदाजी पाहिली होती आपण खास सलामीचा फलंदाज देवा टावरेंच्या माध्यमातून आणि भावेश या जोडीमध्ये एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. आणि त्यानंतर मात्र धीरज यांनी 3 चेंडूचा सामना केलाय आणि 3 चेंडूमध्ये जर पाहिलं आपण 10 धावाचं योगदान दिलं होतं आणि त्याच खेळीच्या बळावर मात्र 45 धावाचं टार्गेट उभं केलंय गावदी पूर्ण संघाने. तर व्यक्तिगत पहिले षटक टाकण्यासाठी गावदी पूर्ण संघाच्या माध्यमातून राज हा गोलंदाज सज्ज होतोय. राहुल हा गोलंदाज सज्ज होतोय. बंद्या मारुती कालेर या एंडकडनं आणि समोर खेळण्यासाठी फलंदाज पाहतोय आपण राज. नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण फलंदाज मोनिश. ही जोडी पॉवर प्लेचा पहिले षटक कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावल्या गेलं पाहू शकता आपण. बॅकवर्ड पॉईंट एक्स्ट्रा कव्हर वर स्वतः देवा टावरे पाहतोय आपण. मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅन. ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण तर निश्चित शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड स्कोर लेग आणि त्या दरम्यान पाहतो एक वाईडिस मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावल्या गेलं. 2 खेळाडू 30 षटकाच्या बाहेर. एक म्हणजे पाहतोय आपण मिड विकेट आणि दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन बाउंड्रीवर. त्याच प्रकारे मारा करेल काय इथे मात्र पहिल्या षटकामध्ये गोलंदाज राहुल. पहिला चेंडू सफल झालाय. चांगला प्रहार पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर धमाका पाहतोय. चेंडूला भिरकावतोय स्कोर लेगच्या वरतून षटकार. बुलाती है मगर जाने का नहीं. सामना होणार आहे. दोन्ही संघांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अजय सोनोवाई वडूनगर संघाचा कर्णधार आणि वीर तानत दापोडे हे खूप मोठं नाव आहे. तालुका क्रिकेटमध्ये सातत्याने खूप उल्लेखनीय कामगिरी करणारा हा वीर तानत दापोडे विपक्ष जय सोनोवाई वडूनगर या दोन्ही संघादरम्यानची पुढची लढत पाहायला मिळेल. पण पहिल्या चेंडूवर काय चांगला सुरेख धमाका पाहिला पण सफल झाला होता. वेळ होती आणि चेंडूला मात्र हुकच्या फटक्याच्या माध्यमातून स्कोर लेगच्या वरतून फेकून देतोय. षटकाराने मात्र फलंदाज आपल्या डावाची सुरुवात करतोय आणि संघाचं खातं उघडतोय राज. खूप सुरेख सुरुवात पाहायला मिळाली राजच्या माध्यमातून. षटकाराने डावाची सुरुवात करतोय. गोलंदाज राहुल याला मात्र वापसी करावी लागेल. राईटामोरचा विकेट. पुढचा चेंडू यावेळेस मात्र ऑन द रेचा फटका हवेत आहे. चेंडू खाली स्वतः देवा टावरे येतोय पण तालमेल पाहायला मिळाला नाही आणि अशा तऱ्हेने या 2 धावा सहज कंप्लीट करतोय फलंदाज. या 2 धावींनी इथं मात्र आक्रमक फटकेबाजीला प्रारंभ केलेला आहे फलंदाज राज यांनी. पहिल्या 2 चेंडूचा जर विचार केला आपण 400ची स्ट्राईक रेटनी 8 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय फलंदाज राज. 45 धावचं टार्गेट इथं मात्र उभं केलं होतं आणि तो टार्गेट स्वीकारताना मात्र एका चांगली सुरुवात केवणी संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण. सफल झालाय. खूप छान A1 क्वालिटीचा ब्रँडेड हुकचा फटका लॉंग लेगच्या वरतून हा षटकार. पहिला आपण आकोटप्प्या चेंडू होता बॅकफुटला जातोय आणि थोडासा सफल होऊन मात्र हुकचा एक अप्रतिम षटकार वसूल करतोय फलंदाज. इथं मात्र राज व्यक्तिगत पाहतोय आपण त्याच्या बॅटमधून निघणार हा दुसरा षटकार आणि स्वतः व्यक्तिगत जर पाहिला आपण तर 14 धावसंख्येवर फलंदाजी करताना 3 चेंडूचा सामना केलाय आणि आक्रमक सुरुवात करून देते आपल्या संघाला
जी अपेक्षा होती केवणी संघाच्या संघनायकाला की सलामीवीराकडून कशी सुरुवात मिळेल ती सुरुवात करून देताना हा फलंदाज एक जबरदस्त फॉर्ममध्ये पाहतोय आपण. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. जर गावदी पूर्ण संघाला सामना जिंकायचा असेल तर ब्रेक थ्रू इथं मात्र लवकर मिळून द्यावं लागेल संघाला. गोलंदाज राहुल पहिल्या 3 चेंडूवर महागडा ठरतोय. तब्बल 14 धावा खर्च करतोय. इथून मात्र कमबॅक करेल काय गोलंदाज राहुल. पॉवर प्लेचं पहिले षटक पॉवरफुल फलंदाजी पाहतोय आपण राज याच्या बॅटमधून. तो जो क्षेत्ररक्षण कायम आहे, कुठल्या प्रकारे परिवर्तन नाही आहे. आता मात्र थोडंसं परिवर्तन पाहतो आपण. कव्हर पॉईंट, बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन आणि मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक. फुल टॉस बनवलंय. कव्हर आणि पॉईंटच्या मधून चेंडूला पाठवलेलं आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावताना पाहतोय आपण. त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र राज कंप्लीट करतोय. या 2 धावीने संघात धावसंख्या जर पहिले आपण पुढे सरकते ती 16. एक जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण. 25 धावचं टार्गेट दुसऱ्या सत्रामध्ये स्वीकारताना इथं मात्र केवणी संघाची एक दमदार आणि तुफानी सुरुवात पाहतोय आपण. VIP डायव्हर आमचे सर्व आयोजक कमिटीचे मेंबर्स, त्यामध्ये काही मान्यवर पाहतोय आपण. नंदन पाटील आणि खास कालेर गावाची एवन जोडी छोटू आणि बंटी यांच्या माध्यमातून चांगलं आयोजन सफल झालंय. चिप करण्याचा प्रयत्न होता, हवेत आहे पण झेल घेण्याचा कुठल्या प्रकारे प्रयत्न केला गेला नाही. मिड ऑनला चेंडू जातोय तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज राज. व्यक्तिगत नॉनस्ट्राईकला आता मात्र पाहतोय आपण 17 या धावसंख्येवर, त्यामध्ये 2 गगनचुंबी षटकाराचा समावेश. निश्चित आमचे काही पाठीराखी आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, गार्डनमधून चेंडू पाठवायचा आहे. यास पात्र पंच करण्याचा प्रयत्न, टायमिंग व्यवस्थित नव्हती. गली रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येतोय तोपर्यंत मात्र अंतिम चेंडूवर एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. अनिजित चेंडू फेकायचंय मित्रा. खूप खूप धन्यवाद. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण इथं मात्र 25 धावाचं टार्गेट स्वीकारताना एक दमदार सुरुवात पाहायला मिळाली. SD स्पोर्ट केवणी संघाची ज्या प्रकारे नाव आहे त्या नावाप्रमाणे इथं मात्र उल्लेखनीय कामगिरी करताना राज या फलंदाजीच्या माध्यमातून आणि मोनिश 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. 5 चेंडूमध्ये 17 या धावसंख्येवर राज हा फलंदाजी करतोय, तर त्याला एक उत्तम साथ देताना पाहतोय आपण 1 या धावसंख्येवर फलंदाज मोनिश. पहिल्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात केवणी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. यानंतर वीरताना दापोडे संघाचा कर्णधार सातत्याने आम्ही सूचना करतोय, आपण त्या सूचनेचं पालन करायचं आहे. या आपण लगेच त्यानंतर मात्र प्रतिस्पर्धी जो संघ आहे जे सोनोवाई वडूनगर संघाचा कर्णधार आपण सुद्धा यायचं आहे. सर्वप्रथम आयोजकाला संपर्क साधा, त्यानंतर मात्र आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सरपंच उपसरपंच चषक 20-21 हा पहिला दिवस आणि पहिल्या सामन्यापासून अतिशय अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली होती. वरच्या गटाच्या माध्यमातून गुड बॉय दिवेश संघाने 2 सामने सहज जिंकले आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि हा पहिला सामना पाहतोय आपण. इथं मात्र गावदी पूर्ण विपक्ष SD स्पोर्ट केवणी अशी लढत. आणि पहिल्या षटकामध्ये जर विचार केला आपण 25 धावाचं टार्गेट ठेवलं होतं, तो टार्गेट एक अतिशय अप्रतिम स्वीकारलंय, चॅलेंज स्वीकारलंय. तर मात्र सलामीवीरांनी आणि एक अप्रतिम दमदार सुरुवात संघासाठी करून देतोय फलंदाज राज. आणि एका या धावसंख्येवर आता मात्र स्ट्राईकला असणार आहे फलंदाज तो मोनिश. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. आज तालुका क्रिकेट टेनिस जर विचार केला आपण 3 महान व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे. त्यामध्ये सर्वप्रथम जर पाहिलं आपण भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष बोंबम सुभाष ठाकरे यांचा वाढदिवस. त्यानंतर मात्र अजून एक षटकार किंग म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे, ज्याबद्दल कारिवली संघाचा पप्प्या खारीक यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. त्यानंतर जर विचार केला आपण समालोचक परिवाराच्या माध्यमातून कॉम्प्युटर समालोचक म्हणून ज्याची ओळख आहे सुभाष धुमाळ सरांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. तर आपण जाऊया मैदानाकडे. इथं मात्र एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा इथं मात्र वसूल केल्या गेल्या. इथून मात्र पलटवार करेल काय गावदी स्पोर्ट पूर्ण संघाचे गोलंदाज. अजून सामना संपला नाहीये. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देतील की 18 चेंडूमध्ये अजून तब्बल गोलंदाज सज्ज होताना राईट द विकेट. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, खोलट टप्प्याचा चेंडू, प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गोलंदाज राकेशच्या माध्यमातून.
27 धावेची अजून आवश्यकता असेल. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे सामना जो सरासरी पहिल्या षटकापासून जास्त होती ती सरासरी कमी. आणि अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, कुठल्या प्रकारे विकेट फेकल्या गेल्या नाही केवणी संघाच्या माध्यमातून. एका चांगली फलंदाजी पाहतोय आपण. गती परिवर्तन प्रश्न विचारला गेलं यावेळेस पात्र होय, सहमत आहे पंच. पंचाचा बोट आकाशाकडे आणि पहिल्या विकेटचं पतन पाहतोय आपण इथं मात्र होताना. राजू पाटील आला नावाचं, राजेसाहेबांचा तो. दापोडे संघाचा संगणक विनंती आयोगाच्या माध्यमातून आम्ही वारंवार आपल्याला सूचना करतो, त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. आपण लगेच या टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये आपला प्रतिस्पर्धी संघाचा संगणक पाहतोय आपण VIP डायव्हर आलेला आहे. वीरताना दापोडे संघाचा कर्णधार आपण या लगेच. चला विनंती आपल्याला. तर पहिला ब्रेक थ्रू इथं मात्र मिळून देतोय. गोलंदाज पहिल्या चेंडूवर जर पाहिला आपण राकेश दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवून देतोय. आणि आता मात्र क्रमांक 3 वर नवीन फलंदाज खेळपट्टीवर इथं मात्र पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. अक्षय. इथून मात्र राकेश यांच्यावर एक मोठी जबाबदारी असेल. वापसी करून देईल काय आपल्या संघाला हे पाहायचं आहे. थोडंसं परिवर्तन करून घेताना पाहतोय आपण क्षेत्ररक्षणामध्ये. गोलंदाज राकेश राईटमोर द विकेट. गती परिवर्तन हवेत आहे पण सुरक्षित हा फटका पाहतोय आपण मिडविकेट क्षेत्राकडे. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल फलंदाज पाहतोय आपण. खातं उघडतोय अक्षय स्वतःचं आणि संघात धावसंख्या पाहतोय आपण. आता मात्र पुढेच सरकताना ती 1-19. बॅकवर्ड पॉईंटला पाहतोय आपण देवा टावरे. खूप एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सातत्यानं पाहतोय. एक जबरदस्त कामगिरी करतोय आपल्या संघाच्या माध्यमातून. पूर्ण संघाचा आधारस्तंभ खेळाडू म्हणजे ज्याची ओळख आहे तो बॅकवर्ड पॉईंटला उभा आहे. त्यानंतर मात्र शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये आहे. लॉंग ऑफ बाउंड्री आहे. ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण तर फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये एक मात्र जर पाहिलं आपण निश्चित स्कोरलेक रिजनकडे एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. मिडविकेट आणि वाईडिस्ट लॉंग ऑन बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक अशा प्रकारे पाहतोय आपण क्षेत्ररक्षण लावल्या गेलं. इथं मात्र 30 पंचाची मागणी केलेली आहे आमच्या मैदानी पंचांनी. 30 पंच आपण मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. इथं मात्र पाहतोय आपण नंदन पाटील 30 पंचाच्या भूमिकेमध्ये मैदानाकडे जाताना. तर वीरताना दापोडे संघाचा कर्णधार किंवा कुठलाही खेळाडू आला असेल तर सातत्याने मी आपल्याला विनंती करतोय आणि आपण त्या विनंतीचा मान ठेवायचं आहे. जास्त सूचना देणं सुद्धा एक उचित ठरत नसते. एक खूप चांगला संघ आहे आणि वर्षी काय दमदार कामगिरी करतोय वीरताना दापोडे संघ. RS ट्रॉफी आत्ताच संपलेली आहे. 10-8 एक मेगा इव्हेंट ज्या संघाने नाव कोरलंय. काय सुरेख उल्लेखनीय कामगिरी या संघाची होती. तो संघ आपण पुढच्या सामन्यामध्ये पाहणार आहोत वीरताना दापोडे संघाला. तर गोलंदाज सज्ज होताना राकेश मोंडोरा इंडिया टोकाकडनं राईटमोर द विकेट मारा करण्यासाठी. फुल टॉस पण हवा तसा फायदा घेता आणि निराश स्वतः होता तिथे मात्र फलंदाज पाहतोय आपण ज्यांनी पहिल्या षटकामध्ये काय दमदार कामगिरी केली होती तो म्हणजे राज. व्यक्तिगत जर पाहिला आपण 6 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 17 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. पण कौतुक करावं लागेल तर मात्र पहिल्या षटकामध्ये सामना कुठंतरी निश्चित दूर निघून गेला होता गावदी स्पोर्ट पूर्ण संघाच्या हातातून. पण मात्र वापसी करून देताना गोलंदाज राकेश. गती परिवर्तन ओळखलंय. उंच असा फटका पाहतोय आपण. स्कोरलेक रिजनकडे चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र विकेट प्राप्त करतोय अजून एक तो राकेश. राजेसाहेबांचा तो खास, राजू पाटील आला नावाचं, राजेसाहेबांचा तो खास. दोन्ही संघाचे कर्णधार आले आहेत. आपण टॉस करून घ्या चला. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. वीरताना दापोडे आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण जय सोनोवाई वडूनगर एक खूप मोठं नाव आहे या संघाचं सुद्धा. तर नवीन फलंदाज इथं मात्र खेळपट्टीकडे जाताना आपण पाहतोय. क्रमांक 4 वर
फलंदाजी करण्यासाठी येतोय. मानव आठवण झाली. मानव जर म्हटलं धमाल धमाल करेल काय मानव. याच पात्र स्टिअर केले चेंडूला पाहतोय आपण बॅकवर्ड पॉईंट रिजनकडे. देवटावर तिथे मात्र सज्ज आहे. काय अफलातून षटक हाताळले इथं मात्र गोलंदाज राकेश पूर्णपणे आपल्या संघाला कमबॅक करून दिले. आणि पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की ज्या प्रकारे 18 धावाची एक धडाकेबाज सुरुवात झाली होती सामना सहज इथं मात्र जिंकेल. पण जिंके हो इरादे बुलंद व हिमालय पर्वतकुबी शिवल येत आहे हे दाखवलंय इथं मात्र गोलंदाज राकेश यांनी की अजून माझं षटक बाकी आहे. या षटकामध्ये खूप छान गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 विकेट प्राप्त केल्या आणि फक्त 2 धावा खर्च केल्या गेला. मी आपल्याला घेऊन जातोय थेट टॉस बॉक्समध्ये. तिथे मात्र नंदन पाटील यांचे शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. ओ टू द एकत्ववादा आमचे सर्वांचे लाडके मोहन दादा. थँक्स. धन्यवाद सुनील. तर 2 संघामधून केला जातो एक महत्त्वाच्या सामन्याचा नाणेफेक. बीर तानाजी दापोडे विपक्ष जय सोनोई वडूनवगर. धरून काय म्हणणं आहे? छाप असं म्हणणं आहे. आणि अगेन्स्ट काटा पडतो. मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराजमान व्हायचं आहे. मित्र आपण नाणेफेक जिंकलात. 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. तालुका क्रिकेट आपण जर विचार केला निश्चितच बॅटिंगसाठी खास ओळखला जाणारा संघ आपण वीर तानाजी संघ पाहतोय. महत्त्वाचा सामना आहे. मात्र महत्त्वाच्या सामन्यामधून या संघाला आपण कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40+. त्यासाठी गोलंदाजी फार महत्त्वाची आहे. आणि आपल्याकडे कोण असे गोलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? राजा, धीरज, गिरीश. तालुका क्रिकेट आतापर्यंत बऱ्याच स्पर्धा खेळतात. मात्र ही एक मी स्पर्धा पाहतोय. काल्हेर स्पोर्ट्स काल्हेर रोजी सरपंच उपसरपंच 2021 या स्पर्धेचं आयोजन. काय फिलिंग करता या स्पर्धेला? सुंदर आयोजन आहे. नेहमीच काल्हेर गावाचं चांगलं आयोजन असते. त्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला सहभाग दिल्याबद्दल त्यांचा आभारी. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. दुरून आपण सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नाणेफेक आपल्यासाठी महत्त्वाची होती का? हो. नाणेफेक हरलात, फलंदाजी करायची, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करू. मात्र हे जास्तीत जास्त धावा करण्यासाठी फलंदाजी फार महत्त्वाची आहे. आणि आपल्याकडे कोणाचे ट्रम्पकार्ड फलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? आमच्याकडे फलंदाज राजन आहे, दिनेश आहे, हर्षद आहे आणि प्रितेश आहे. त्यानंतर आपण एक स्पर्धेचं आयोजन करतात. तालुका क्रिकेट आपण आतापर्यंत बऱ्याच स्पर्धा खेळल्या. मात्र ही एक मी स्पर्धा. काय फिलिंग करते या स्पर्धेत? स्पर्धा तर खूपच चांगली आहे. कालेर गावामध्ये जेवढ्या स्पर्धा होतात तेवढ्या खूपच सुंदर करतात ते लोक. धन्यवाद. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. मित्रांनो नाणेफेक झाली. 2 संघांमधून नाणेफेकीचा कॉल लागतोय. जय सोनोई वडूनवगर संघाच्या बाजूने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून आमंत्रित केलं जातं वीर तानाजी दापोडे या संघाला फलंदाजीसाठी. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. अनेक धन्यवाद एकत्ववादा सर्वांचे लाडके मोहन दादा. तर सामना इथे मात्र निश्चित आता मात्र झुकताना पाहतोय आपण गावदेवी पूर्णा संघाकडे. आणि पहिल्या षटकाच्या दमदार कामगिरीनंतर मात्र ढिसाळ कामगिरी पाहतोय आपण केवणी संघाच्या फलंदाजीच्या माध्यमातून. काय जबरदस्त सुरुवात झाली होती. आणि आमचे गुणलेखक आम्हाला एक छान माहिती देताना पाहतोय आपण. 11 चेंडूमध्ये 25. सामना पहिल्या षटकामध्ये जर पाहिला आपण एकतर्फी वाटत होता, पण त्यानंतर मात्र कमबॅक केलंय गोलंदाज राकेशच्या माध्यमातून. याच पाहता पूल करण्याचा प्रयत्न हवेत आहे, पण कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नाही आहे. खराब क्षेत्ररक्षण फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये पाहतोय आपण. आणि तोपर्यंत मात्र सहज संधी होती. 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. या 2 धावांनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते. आता मात्र जर पाहिले आपण 22. 10 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र पाहतोय की अजून 23 धावेची आवश्यकता असेल. सुरेख गोलंदाजी पाहिली आपण दुसऱ्या षटकामध्ये. आणि पूर्णपणे मी तर म्हणेन की आता वापसी करताना गावदेवी पूर्णा संघ गोलंदाज सज्ज होताना एक युवा गोलंदाज. याच पाहता फटका उंच आहे, पण फटका फसेल काय? खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. जर सामना जिंकायचा असेल तर असे झेल आपल्याला कन्व्हर्ट करणं गरजेचं असते. एका क्षणी वाटलं की सहज सोपा झेल घेईल, पण त्याला कठीण बनवलंय आणि फलंदाजाला जीवदान मिळालंय. या 2 धावांनी संघात धावसंख्या आता मात्र हळूच पुढे सरकते ती 24. गोलंदाज जय मारा करतोय. बंद्र्या मारुती एंड या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल पाहतोय आपण मानव आणि अमित ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. संघर्ष करावा लागेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी केवणी संघाला. फुल टॉस बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित घेता आला नाही पाहतोय आपण. चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय इथं मात्र परत एकदा. आता मात्र निश्चित खूप मोठं संघर्ष करावा लागेल, कारण की चेंडू उडले इथून फक्त 8 आणि सामना जिंकण्यासाठी अजून 21 धावेची आवश्यकता असेल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा. त्यानंतर मात्र काय सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघाच्या माध्यमातून. राऊंड द विकेटचा मारा करतोय गोलंदाज. राईट अमोर द विकेट, सॉरी.
याच पाहता पुलचा फटका चांगला आहे, फटक्यामध्ये आत्मविश्वास भरपूर आहे, चेंडूला भिरकावलाय मिडविकेटच्या वरतून, मोकेच्या क्षणी षटकार ठोकतोय इथे मात्र फलंदाज. जिंकण्यासाठी 13 धावेची आवश्यकता. एस डी स्पोर्ट केवणी विपक्ष पाहतो आपण गावदी पूर्ण अशी लढत, एक थरारक सामना आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ बाकी आणि त्यामध्ये 13 धावेची आवश्यकता असेल. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी केवणी संघाला. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण अमित, पहिल्या चेंडूला समोर जात आहे. राऊंड द विकेट. याच पाहता पुलचा फटका हवेत आहे मिड विकेट क्षेत्राकडे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि या चेंडूवर मात्र परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाज अमित याला. फलंदाज बाद. राऊंड द विकेट मारा करतोय.
याच पात्र हा फटका हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर एजंटकडे अजून एक फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. फलंदाज बाद. गोलंदाज भूषणच्या माध्यमातून पाहतोय आपण 3 चेंडू 13 असं समीकरण केवणी संघासाठी. तो क्षेत्ररक्षण कायम आहे. बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट, थर्ड मॅन. यावेळेस पात्र चेंडू मात्र नॉनस्टॉप रिजनकडे अतिशय वेगात सरकतोय. सीमा पार, हात चौकार. दोन चेंडूमध्ये 9 धावेची आवश्यकता आहे. खूप एक चांगल्या क्षणी चौकार इथं मात्र येतोय केवणी संघाला. फलंदाज अजय चौकारांनी खाता उघडतोय. 2 चेंडू आणि 9 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज भूषण सज्ज होताना मंडोरा इंडिया टोकाकडनं पाहतोय आपण. राऊंड द विकेटचा मारा करतोय. समोर खेळण्यासाठी फलंदाज संजय. 2 चेंडू 9 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. कोण जिंकेल कोण हारेल हे येणारे 2 चेंडू इथं माझा तय करेल. पुढचा चेंडू याच पात्र अप्रतिम चेंडू होता. अप्रतिम चेंडू होता. प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. ऍक्च्युली चेंडू कुठं ब्रश झालाय पाहावं लागेल. त्यापूर्वी मात्र एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. 1 चेंडू 8 म्हणजे एक कुठलासा फटका नाहीये. इथून मात्र जर पराभव स्वीकारायला लागला असेल स्वतः गोलंदाज जबाबदार असेल भूषण. पण अप्रतिम कामगिरी पाहतोय आपण. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून दिलं संघाला तो म्हणजे राकेश. तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा एक अतिशय अप्रतिम मारा पाहिला आपण. त्यानंतर मात्र अंतिम षटकामध्ये एक अप्रतिम कामगिरी करताना गोलंदाज भूषणच्या माध्यमातून 1 चेंडू 8 असं समीकरण. राऊंड द विकेटचा मारा आपण पाहतोय. याच पात्र चेंडूला सोडून दिलंय आणि पंचाचा इशारा ते वाईट. 1 चेंडू सामना जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता. हा चेंडू जर एखादा क्वचित अजून वाईट टाकल्या गेलं तर माझी थोडस निराश असेल. इथं मात्र गोलंदाज पण एक वाफी करेल केवढी संघ. चेशिंग कंपल्सरी आहे म्हणजे 7 धावा बनवणं गरजेचं आहे. पण इथून मात्र भूषण कशा प्रकारे चेंडू हाताळायला पाहिजे. 1 चेंडू 7 असं समीकरण. यावेळेस पात्र अप्रतिम चेंडू होता आणि याच बरोबर पाहतोय आपण सामना इथं मात्र जिंकलेला येतो गावदेव पूर्णा संघाचा सामनावीर म्हणजे एकच नाव इथं माझं ठरतोय. पहिल्या षटकामध्ये 18